नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची सेल्स बघितली तर ते इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 143 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 33 कोटी रुपये आली आहे. म्हणजे मित्रांनो, आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाला आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो CDSL, म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 319 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 140 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर ग्रो झाला आहे. चला आता बोलूया झेन टेक्नॉलॉजीज बद्दल. तर मित्रांनो, झेन टेक्नॉलॉजीज विन्स ऑर्डर्स वर्थ रुपीज 289 कोटी फ्रॉम डिफेन्स मिनिस्ट्री. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला 2 ऑर्डर्स मिळाले आहे. अँटी ड्रोन सिस्टीम्सला अपग्रेड करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून 289 कोटी रुपयांची. आणि मित्रांनो, हा ऑर्डर झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला 1 वर्षाच्या आत एक्झिक्यूट करायचा आहे. चला आता बोलूया टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टिटागड रेल सिस्टम्स बॅक्स रुपीज 2481 कोटी मुंबई मेट्रो लाईन 5 ऑर्डर फ्रॉम MMRDA. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी कडून मुंबई मेट्रो लाईन 5 प्रोजेक्टसाठी ॲडव्हान्स मेट्रो सिस्टम्सच्या डिझाईन, मॅन्युफॅक्चर, सप्लाय, इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंगसाठी 2481 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. म्हणजे जवळपास 2500 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेडला. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, रेलटेल सेक्युअर रुपीज 32.43 कोटी ऑर्डर फ्रॉम राजस्थान काउन्सिल ऑफ स्कूल एज्युकेशन फॉर आधार सर्व्हिसेस. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला टोटल 32.43 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आधार एनरोलमेंट अँड अपडेशन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी राजस्थान काउन्सिल ऑफ स्कूल एज्युकेशन कडून. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या रेलटेल ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो NTPC ग्रीन एनर्जी. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी साइन MOU विथ CTRLS डेटा सेंटर टू डेव्हलप 2 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा
ॲग्रीमेंट साईन केला आहे CTRLS डेटा सेंटर लिमिटेड सोबत 2 गिगावॅट किंवा त्यापेक्षाही जास्तीच्या कॅपॅसिटीच्या रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्सच्या डेव्हलपमेंटसाठी हा ॲग्रीमेंट साईन झालेला आहे. आणि याच अपडेटमुळे उद्या NTPC लिमिटेडची सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा केमिकल्स लिमिटेड. आणि मित्रांनो या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर खाली येऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 3,877 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 154 कोटी रुपये. आणि टाटा केमिकल्स लिमिटेडचा अर्निंग्स पर इक्विटी शेअर इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 3.02 रुपीज. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड. आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 3,825 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर घसरून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 459 कोटी रुपये. आणि मित्रांनो एवढंच नाही तर गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने 5 रुपये पर शेअरचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 7 नोव्हेंबर 2025. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो अडानी ग्रीन साइन इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट विथ RSWM टू अनेबल कॅप्टिव्ह रिन्युएबल पॉवर कन्झप्शन. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपल्या सबसिडरीच्या थ्रू एक इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट साईन केला आहे RSWM लिमिटेड सोबत. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.